आणि बातमी पुण्यामधून आहे। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये 43,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। पुण्यातील एकता नगर परिसराला पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे। इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली आहे। प्रशासन सतर्क आहे। महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील एकता नगर भागाची पाहणी केलेली आहे। एकता नगरमध्ये दरवर्षी अशी स्थिती निर्माण होते। जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं यापूर्वी देखील आपण पाहिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा या परिसरामध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली आहे। आणि याच परिसरातून अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, मुठा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि पुन्हा एकदा एकता नगर परिसरातील घरांना धोका निर्माण झाला आहे। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर ही चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण की गेल्या 24 तासापासून पुणे शहर आणि पुण्याचा घाटमाथा आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सध्या जर पाहिलं तर खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जवळपास 43,000पेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि सध्या मी पुण्यातील एकता नगर परिसरात आहे। हे सगळं एका इमारतीचं पार्किंग आहे, शेजारीच नदी पात्र आहे आणि या नदी पात्रा शेजारच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी घुसायला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर काही वेळापूर्वी पावसाने काही उसंत घेतली होती, मात्र पुणे शहरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि असाच पाऊस जो आहे तो पुण्याचा जो घाटमाथा आहे आणि धरण साखळी परिसर आहे या परिसरात होत असल्याची सध्या माहिती समजते आणि त्यामुळे सध्या जो 43,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तो आणखी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे एकता नगर भागात सध्या चिंतेचं वातावरण आहे। खरं तर प्रशासन या ठिकाणी आहे, अग्निशमन दलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ज्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सध्या पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे त्या बिल्डिंगमधील जे नागरिक आहेत त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी सध्या हलवण्यात येतं आणि आपण पाहतोय की महापालिकेची सगळी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। मात्र मोठ्या प्रमाणात धरण साखळीमध्ये पाण्याचा येवा होतोय आणि त्यामुळे विसर्ग वारंवार वाढवावा लागतो। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी शेजारीच नदीचं पात्र आहे ते देखील आपल्याला दाखवतोय। सध्या मुठा नदीने धोकादायक पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। नदी जी आहे ती ओसांडून वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि हे समोर आपण पाहतोय की जवळपास 43,000 क्युसेक विसर्ग जो आहे तो सध्या सुरू आहे। खरं तर या एकता नगर भागामध्ये पाणी शिरू नये यासाठी अशा प्रकारे मातीचा बांध देखील घालण्यात आलेला आहे। मात्र हा विसर्ग जर आता वाढवला गेला तर या मातीच्या बांधावरून हे पाणी जे आहे ते अलीकडे येऊ शकतं आणि या ठिकाणी जी सोसायट्या आहेत या सोसायट्यांमध्ये देखील शिरू शकतं। आणखी मी दाखवणार आहे की या एकता नगर परिसरात एकाच इमारतीच्या पार्किंगमध्ये नाही तर अनेक भागांमध्ये पाणी शिरायला आता सुरुवात झालेली आहे। माझ्यासमोर पुढे एक रस्ता आहे, त्या रस्त्यावर देखील पुराचं पाणी आता आलेलं आहे आणि नागरिक या ठिकाणचे आता आपल्याला चिंतित असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर महापौर मंजुषा नागपुरे काही वेळापूर्वीच या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी या भागाची पाहणी केलेली आहे। प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की ज्या धोकादायक सध्या परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवा अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे लहान मुलं असतील किंवा महिला असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असतील त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं सध्या सांगितलं। आपण पाहतोय की या ठिकाणचे जे सोसायटीमधील जे नागरिक आहेत ते आपली वाहनं जी आहेत ती सुरक्षित ठिकाणी हलवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जर विसर्ग वाढला गेला तर नक्कीच या ठिकाणी पाण्याची पातळी वाढणार आहे आणि एकता नगर परिसरात काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे पावसाळ्यात परिस्थिती निर्माण झाली होती तशी पुन्हा एकदा परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता हा एकता नगर परिसरातील रस्ता आहे, या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात सध्या पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पोलीस प्रशासन असेल, पुणे महापालिकेचे अधिकारी असतील किंवा अग्निशमन दल असेल यांच्याकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकारी तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका या ठिकाणी सतर्क असल्याचं पाहायला मिळते। मात्र दरवर्षीच ज्याप्रमाणे पुराचा फटका या भागाला बसतो या वर्षी देखील या भागाला पुराचा फटका बसतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण की जे पाण्याचा विसर्ग आहे तो वाढवला जाऊ शकतो। कारण की काही वेळापूर्वी पुण्यात पाऊस थांबला होता, मात्र आता मुसळधार पुण्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आज हवामान विभागाकडून पुणे शहराला ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पुढच्या 24 तास असाच पाऊस बरसत राहील असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे एकता नगर परिसरात सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय। प्रशासन सतर्क असलं तरी नागरिकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची सध्या शक्यता आहे आणि
अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये सध्या हे पाणी घुसायला देखील सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि विसर्ग जर वाढला तर या नागरिकांचे एक मजल्यापर्यंत पाणी साठतं आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतं। त्यामुळे आता प्रशासन कशा प्रकारे पावले टाकते आणि या नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षित ठिकाणी हलवतंय हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच अजिंक्य, त्यामुळे वरून पाऊस कोसळतोय, त्याचबरोबर नदी दुथडी भरून वाहतोय। अशा स्थितीमध्ये पुणेकर नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद अजिंक्य या सविस्तर माहितीसाठी।